पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशू सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला, अनंत जीवन देण्यासाठी आला. आम्ही मार्क अध्याय 10 मध्ये आम्ही वाचतो, पवित्र वचन 17 पासून आम्हाला स्वर्गराज्याविषयी आम्हाला सांगत आहे. सार्वकालिक जीवन. एक व्यक्ती, एक भला व्यक्ती धावत धावत येऊन येशूकडे येऊन घुटणे टेकून म्हणाला, गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? प्रियजनो, आम्हा सर्वांना हा एक प्रश्न आहे. सर्वांनी आपण आपापल्या मनामध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे का मी काय केलं पाहिजे? सार्वकालिक जीवन जगण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून येशू सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला. आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी आला येशू. आम्हाला वापस देवापाशी नेण्यासाठी आला. आम्हाला अनंत काळचं सुखाचं जीवन देण्यासाठी आला. आनंदाचं जीवन देण्यासाठी आला येशू. आणि येशूचे प्रवचन ऐकून, येशूचे मार्गदर्शन ऐकून एक युवक धावत येऊन येशूला काय म्हणत आहे, मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तेव्हा येशूने त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या गोष्टी करता आलेल्या आहे. येशूने काय सांगितलेलं आहे त्याला? ह्या सर्व आज्ञा सांगितल्या. आज्ञा पाळ. आणि त्या आज्ञा कोणत्या कोणत्या आहेत म्हणून आम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटं साक्ष देऊ नको, ठकवू नको, म्हणजे खोटं बोलू नको, आणि आपला आई बाप यांना मान राख. आम्ही निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 20 मध्ये ह्या आज्ञा आम्ही पाहतो. प्रियजनो, ह्या आज्ञा फार महत्वाच्या आहेत. येशूच्या येण्यापूर्वी म्हणजे जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो ह्या 10 आज्ञा फार महत्वाच्या आहेत. प्रारंभी देव बाप आपल्या संदेशाद्वारे, वेगवेगळ्या संदेशाद्वारे किंवा आपल्या दर्शनाने लोकांशी बोलत होता. परमेश्वर संदेश देत होता, लोकांच्या समोर उपस्थित होत होता. अशा प्रकारे परमेश्वर कधी खांबामध्ये, कधी ढगामध्ये, कधी अग्नीमध्ये, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर दर्शन देत होता, मार्गदर्शन करत होता. मोशेला पुष्कळदा अग्नीमध्ये परमेश्वराने दर्शन दिले, पुष्कळदा ढगामध्ये दर्शन दिले, खांबामध्ये दर्शन दिले, आणि तिथून परमेश्वर बोलत होता. आणि वेगवेगळ्या प्रसंगी लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर मोसेला मार्गदर्शन करत होता. परंतु इस्रायल लोक कितीही मार्गदर्शन करून इस्रायल लोक देवाच्या विरुद्धामध्येच जात होते, मोशेच्या विरुद्धामध्ये ते जात होते आणि बंड करत होते. अशा प्रकारे तेव्हा देवाने ठरवलं की ह्यानंतर काही संदेश द्यायचा नाही किंवा वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायचं नाही. तर काय करायचं? ह्या 10 आज्ञा द्यायच्या, आणि ह्या 10 आज्ञाचं जो पालन करेल तो तरेल. याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे? मला उत्तम का म्हणतोस? आज्ञा काय आहेत ते पाळ, म्हणजे तुला स्वर्ग सुख मिळेल. आणि त्या जेव्हा परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या तेव्हापासून इस्रायल लोक सर्व त्या 10 आज्ञाचं पालन करत होते. आणि 10 आज्ञाचं पालन करणं म्हणजे भक्ती, 10 आज्ञाचं पालन करणं म्हणजे देवाला मान करणे. आणि 10 आज्ञा एक प्रार्थना बनली त्यांची. फक्त तोंडाने म्हणणारी प्रार्थना नाही, तर त्याच्या व्यवहारामध्ये त्यांचा व्यवहार करणे,
10 आज्ञा पाळणे एक त्यांचा व्यवहार बनला. 10 आज्ञा पाळणे म्हणजे देवाचा मान करणे, सन्मान करणे, भक्ती करणे, प्रार्थना करणे. आणि त्याच आज्ञा आज प्रभू येशू त्या युवकाला सांगत आहे, तू आज्ञा पाळ म्हणजे तुला स्वर्ग मिळेल. आज आम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे. आम्हाला सुद्धा सार्वकालिक जीवन पाहिजे तर, आम्हाला सुद्धा अनंत काळचं जीवन पाहिजे तर दुसरं काही करायची गरज नाही. आज्ञा पाळ. प्रभू सांगत आहे आज्ञा पाळ. आज्ञा देवाने दिलेल्या आहेत आणि हे आज्ञा अशा आहेत की ह्या आज्ञा पाळणारा व्यक्ती देवाला प्रिय होतो आणि जो ह्या आज्ञा पाळतो त्याच्या जीवनामध्ये वाईट शिरत नाही. कारण जेव्हा ह्या आज्ञा एखाद्या व्यक्ती पाळतो म्हणजे तो काय करतो, तो पवित्र राहतो, तो वाईटाला स्पर्श करत नाही, तो वाईटामध्ये जात नाही, शैतानाच्या मागे जात नाही. आणि ह्या आज्ञा पाळत असताना तो देवाला मान देतो, देवाचा सन्मान करतो, देवाची भक्ती करतो. ह्या आज्ञा पाळणारा प्रत्येक व्यक्ती देवाचा भक्त आहे. जो देवाचा भक्त आहे तोच ह्या आज्ञा पाळतो. जो देवाचा भक्त नाही, जो विश्वास ठेवत नाही, तो ह्या आज्ञा पाळू शकत नाही. आणि जो व्यक्ती जर असं म्हणत असेल की मी येशूवर विश्वास ठेवतो आणि ह्या आज्ञा जर पाळत नाही तर तो खोटारडा आहे. ह्या जर आज्ञा जर पाळत नाही आणि तो म्हणत असेल का मी विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, मी ख्रिस्ती आहो, मी विश्वास ठेवतो, आणि ह्या आज्ञा जर पाळत नसेल तर तो खोटा बोलतो. म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, प्रत्येक विश्वासू व्यक्तीला ह्या आज्ञा पाळणे फार गरजेचं आहे. आणि जो ह्या आज्ञा पाळेल तो स्वर्गात जाईल. आणि ह्या व्यक्तीला ह्या व्यक्तीने पुन्हा एक गोष्ट प्रभूला सांगितली. जेव्हा प्रभूने म्हटलं का ह्या आज्ञा पाळ म्हणजे तुला स्वर्ग मिळेल, तेव्हा याच्यापेक्षा मी चांगला उत्तम बनण्याच्या उद्देशाने तो काय म्हणतो, येशूला म्हणतो, त्या आज्ञा मी लहानपणापासून पाळतच आलेल्या आहेत. आणखी मी काय करावं मला सांगा. ह्या आज्ञा तर मी लहानपणापासून पाळत आहे. ह्या आज्ञा तर माझ्यासाठी काहीच नाही, असा प्रकार तो. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा येशूला समजलं खरोखर हा आज्ञा पाळत आहे. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे. म्हणून येशूने सांगितलं त्या बरोबरच आहे, परंतु एक गोष्टीची उणीव आहे तुझ्यामध्ये. काय? येशूने म्हटलं की तुझी असेल नसेल ते संपत्ती तू विकून टाक आणि तू माझ्या मागे ये. माझ्या मागे ये. संपत्ती विकून टाक आणि माझ्या मागे ये असं म्हटल्याबरोबर त्याचा चेहरा उतरला. त्याची स्वर्गात जाण्याची इच्छा मोडून गेली. त्याची अनंत काळची जीवनाविषयी ज्या प्रश्न होते ते सर्व मिटले त्याचे. कारण काय होतं, तो श्रीमंत होता. तो आज्ञा जरूर पाळत गेला असेल, परंतु एक लोभ त्याच्यामध्ये होता, संपत्तीचा लोभ त्याच्यामध्ये होता. तो श्रीमंत होता. आणि जेव्हा येशूने म्हटलं का तिथं विकून टाक, खरोखर जर तू स्वर्गात जाऊ इच्छितोस तर ते विकून टाक, गोरगरिबाला दे आणि तू माझ्या मागे ये. तो युवक खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती आणि तो सर्वात जास्त प्रेम धनसंपत्तीवर करत होता. तो श्रीमंत होता आणि म्हणून त्याच्यानं ते श्रीमंती सोडणं जमलं नाही. त्याने तो देवाला सोडायला तयार झाला, परंतु श्रीमंतीला सोडायला तयार नाही झाला. असं ऐकल्याबरोबर तो तिथून निघून गेला, कारण तो खूप श्रीमंत होता. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही कधी कधी त्या युवकानं म्हटल्यासारखं आम्ही सुद्धा काही काही प्रश्न विचारतो किंवा काहीतरी प्रश्न करतो, परंतु आमचा जो लोभ आहे, लालच आहे, धनसंपत्ती आहे, ते आपण गमावू नये. आमचे ऐश्वर्य आहे, आमचे काय म्हणतात, आमच्या सुखाचं जे जीवन आहे ते आपण सोडू इच्छित नाही. पैसा, धनसंपत्ती, घर
गाडी हे आपण सोडू इच्छित नाही. प्रियजनो, हे धनसंपत्ती स्वर्गाच्या राज्याच्या विरोधामध्ये आहे. येशू आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी आला. येशू आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी आला आणि तो आम्हाला स्वर्गात नेऊ इच्छितो. परंतु आम्ही जोपर्यंत ह्या धनसंपत्तीला सोडण्यासाठी तयार नाही तोपर्यंत आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचा विचारही करता येत नाही. आम्ही जोपर्यंत या धरतीवर ह्या पृथ्वीवर सुख सोयीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्वर्गाचं सुख आम्हाला मिळणं मुश्किल आहे. पुष्कळ जणांना स्वर्गात जायची इच्छा आहे, स्वर्गात जायची इच्छा आहे, परंतु धन संपत्ती सोडण्याची इच्छा नाही. आपण प्रार्थना करूया की आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा आहे, त्याचप्रमाणे आम्हाला धनसंपत्ती सोडण्याची इच्छा व्हावी. आम्ही ह्या धनसंपत्तीचा त्याग करावा. आमच्या मनाला जमत नाही आहे तर ते देवाच्या कृपेनं, देवाच्या आशीर्वादानं आम्ही तयार व्हावं. सर्वांची इच्छा आहे स्वर्गात जायची, परंतु पुष्कळांची इच्छा आहे आम्ही श्रीमंत व्हायची. ते श्रीमंत व्हायची इच्छा आमची नष्ट व्हावी. आमचं लक्ष धनसंपत्तीकडे जाऊ नये, आम्ही ह्या जगातल्या सुखाच्या मागे जाऊ नये, अशी आम्हाला कृपा मिळावी, अशी प्रार्थना करूया. प्रियजनो, आम्हाला देवाची कृपा मिळल्याशिवाय आम्हाला काहीच अवगत होत नाही. आम्ही पुष्कळदा कळत नकळत म्हणतो का मला हे नाही पाहिजे, हे मिळू काय करायचं आहे असं तर म्हणतो, परंतु अंदरच्या अंदर आम्ही त्या धनसंपत्तीच्या मागे जातो, लोभाच्या मागे जातो, सुख सोयीच्या मागे जातो आणि त्याच्यापासून तेव्हा आम्ही देवापासून दूर होतो. प्रियजनो, आम्ही देवाच्या जवळ जावं आणि धनसंपत्तीपासून दूर जावं, अशी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.